नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील वृद्धांना मिळणार दरमहा 3000 रुपये याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकारने आता एक अतिशय चांगली योजना सुरू केली आहे, ज्याचा लाभ 65 वर्षांनंतरच्या लोकांना मिळणार आहे। दैनंदिन जीवन यासाठी सरकार आर्थिक मदत करते। यासोबतच या योजनेअंतर्गत वृद्धांना दरमहा 3000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्याचे फायदे आणि पात्रता याबद्दलची संपूर्ण माहिती पुढे सांगितलेली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय? महाराष्ट्र राज्य सरकारने 16 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून 3000 रुपयांची एक रकमी आर्थिक मदत दिली जाईल। वयोश्री योजनेचे उद्दिष्टे: राज्यात असे अनेक वृद्ध नागरिक आहेत जे गरिबीमुळे मूलभूत गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत। यातील काही ज्येष्ठ नागरिक अपंग असून वृद्धापकाळामुळे त्यांना काम करता येत नाही। या समस्या लक्षात घेऊन वृद्ध नागरिकांना त्यांच्या शारीरिक अपंगत्वानुसार सहाय्यक उपकरणे खरेदी करून त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे। वयोश्री योजनेचे फायदे: या योजनेअंतर्गत प्राप्त झालेली 3000 रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाईल। यासाठी तुम्हाला या योजनेचे लाभार्थी व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वयोश्री योजनेचा फॉर्म भरावा लागेल। वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक या आर्थिक मदतीचा वापर करून त्यांच्या गरजेनुसार चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, काठी, व्हीलचेअर इत्यादी औषधे, अन्न आणि सहाय्यक उपकरणे खरेदी करू शकतात। ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांची जीवनशैली सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे। पात्रता: 1. वृद्धांचे वय 65 किंवा त्याहून अधिक असावे। 2. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। 3. मतदान कार्ड, आधार कार्ड आणि BPL रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। 4. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। 5. अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे: 1. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड। 2. बँक पासबुकची प्रत। 3. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो। 4. स्वतःची घोषणा। 5. इतर ओळख दस्तऐवज। मुख्यमंत्री वयोश्री योजना फॉर्म PDF डाउनलोड करा। 1. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही उपलब्ध आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल। 2. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून अर्ज भरावा लागेल, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील। 3. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल। ऑफलाईन अर्ज प्रक्रिया: तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत नसल्यास तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। यासाठी तुम्हाला वयोश्री योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि त्याची प्रिंट कॉपी घ्यावी लागेल। फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर ती जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जमा करावी लागेल। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।